मित्रांनो, आज स्वादशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर एक आगळी वेगळी रेसिपी घेऊन आली आहेत. ओळखा पाहू कशाची भजी आहेत. ओळखायचं आहे आणि मला कमेंट्समध्ये करून पटकन सांगायचं आहे. हे बघा किती सुंदर झाली वेगळी अशी भजी. त्यासाठी आपण सर्वप्रथम बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे. हिंगाने डाळीचं पीठ बाधत नाही. चवीपुरतं मीठ, लाल तिखट आणि खायचा सोडा थोडा टाकायचा आहे. तुम्हाला जर सोडा नसेल वापरायचं तर तुम्ही गरम तेल पण वापरू शकता. त्याने पण छान अशी फुगतात. त्यानंतर कोथिंबीर टाकली भरपूर अशी आणि थोडं थोडं पाणी करून आपण एकसारखं हलवून घेणार आहोत. जसं आपण बटाटा भजीला करतो त्याप्रमाणे आपण बनवून घ्यायचं आहे त्याचं वरण. हे बघा अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून हलवून घ्यायचं आहे. जास्त पाणी नाही टाकायचं, नाहीतर ते पातळ झालं तर वरचं कोटिंग म्हणजे कवर राहणार नाही. हे बघा अशा प्रकारे आपण मिश्रण तयार करून घेतलं. एवढं घट्टसर हवं आहे म्हणजे वरती लागलं पाहिजे. छान असं हलवून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे. ओळखलं का काय हे? हादग्याची फुलं. बाजारात गेली होती, खूप छान अशी हादग्याची फुलं दिसली. म्हटलं चला घेऊया आणि करूया त्याची छानशी रेसिपी. मी खरंच कधीच म्हणजे हादग्याची फुलाची भाजी पण कधीच खाल्ली नाही आणि भजी पण नाही कधीच खाल्ली. घेऊन आली म्हटलं तेव्हा छान अशी निवडून घेऊया. त्यातला जो मधला कोंबडा असतो की नाही, म्हणजे जी दांडी आहे ती काढायची आहे. नाहीतर आपण जी भाजी करतो किंवा आपण आज भजी बनवणार आहे ती कडसर लागते. म्हणून तो कोंबडा आपण अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. हे छोटं आहे त्यामध्ये पण आहे बघा. मधला तो कोंबडा काढायचा आहे, नाहीतर आपली भजी आहे ती कशी लागणार, कडसर लागणार. मी खाऊन बघितलं, थोडंसं कडू लागतं. हे छोटे छोटे तर खूप सुंदर दिसतात. वेगळा असा आकार येणार आहे आपल्या भज्यांना. हे बघा असं तो कोंबडा आहे तो काढून टाकायचा, म्हणजे तो दांडा आहे मधला तो काढून टाकायचा आहे. अशा प्रकारे आपण सर्व छान अशी निवडून घेतली आहेत आणि पाणी टाकून आपण ती स्वच्छ, हे बघा किती सुंदर आहेत. आतले दांडे सगळे त्याचे काढून टाकले आणि आपण पाणी टाकून स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत. भरपूर पाणी टाकून, म्हणजे त्यामध्ये काय वरती त्याला माती वगैरे लागली असेल तर ती त्यातून निघून जाईल. अशा प्रकारे आपण धुवून घ्यायचं आहे. मी कढईमध्ये तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलं आहे. हे बघा असं दांड्याला धरून आपण किंवा असं चमच्याने त्याच्यावर पीठ लावायचं आहे आणि गरम तेलामध्ये आपण सोडणार आहोत. सर्वप्रथम आपण थोडंसं जास्त गरम करून घ्यायचं आहे तेल आणि भजी टाकल्यानंतर मध्यम गॅसवर छान अशी कुरकुरीत तळून घेणार आहोत. कधी तुम्ही असं भजी खाल्ली नसतील बघा, कधी म्हणजे कधीच नाही. हादग्याची भजी हा प्रकारच तुम्ही खाल्ला नसेल. चला मैत्रिणींनो, आज आपण करून बघितली आहे. तुम्ही करून बघा कशी झाली ती मला कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चला पटापटा लाईक करा आणि कमेंट्स करा. अशा प्रकारे आपण पलटी करून घ्यायचं आहे. आणि जे माझ्या नवीन चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे आणि शेअर करायचे, जेणेकरून माझ्या रेसिपी सगळ्यांना माहिती पडतील. आणि जे बेल आयकनचं बटन आहे की नाही ते दाबायला अजिबात विसरायचं नाही. म्हणजे नवीन रेसिपी पडली की लगेच तुम्हाला ती बघायला मिळेल. अशा प्रकारे आपण मध्यम गॅसवर छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत.
खूप सुंदर लागतात. तळताना तर एवढा सुगंध येत होता त्याचा की खरंच म्हणजे अशी वेगळाच सुगंध येत होता, गोडसर असा. कारण त्याची भाजी पण म्हणतात गोडसर लागते आणि भजी पण थोडीशी गोडसर लागतात. अशा प्रकारे आपण छान अशी अलटीपलटी करून घ्यायची आहे. त्याची भाजी पण छान लागते. त्याची पण रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणलं आज चला वेगळी अशी कोणीच खाल्ली नसेल अशी भजीची रेसिपी करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते आहे. छान अशी अलटीपलटी करून घ्यायची म्हणजे ती कुरकुरीत होतात आणि सगळ्या बाजूनी मस्त तळली जातील. खूप सुंदर अशी रेसिपी करून बघा. हे बघा किती सुंदर झाली आहेत. बघू शकता आपण नितळून घेतो आहोत. बघा किती सुंदर झाली आहे. अजिबात त्यामध्ये तेल राहत नाही. आपण सोडा जरी टाकला तरी पण बघा दिसते का त्याला अजिबात तेल दिसत नाही. एवढी सुंदर आणि चवीला तर एकदम भन्नाट अशी हादग्याच्या फुलांची भजी रेसिपी. किती सुंदर आहे भाजी बघू शकता आपण. मला तर मी पहिल्यांदा केली पण खूप आवडली. म्हटलं चला तुमच्यासाठी छान अशी आगळी वेगळी रेसिपी घेऊन आली आहे. करून बघा. हे बघा किती सुंदर झाले की नाही. अजिबात तेलकटपणा अजिबात दिसत नाही. अशी सुंदर हादग्याच्या फुलांची भजीची रेसिपी. हे बघा किती सुंदर झाले. तेलकटपणा अजिबात दिसत नाही. बघा किती सुंदर आतमधून पण तळले गेली आहे. कारण आपण मध्यम गॅसवर आलटीपलटी करून ती छान अशी तळून घेतली आहेत. बघू शकता आपण किती सुंदर झाली आहे. आकार तर एकदम वेगळा दिसतो बघा. सुरुवातीला तुम्हाला मिरची वाटली असेल पण मिरचीचा आकार असा नसतो, वेगळा असतो. सुंदर अशी हादग्याच्या फुलांची भजी करून पहा आणि कशी झाली ती मला कळवायला अजिबात विसरायचं नाही. हादग्याच्या फुलांची भजी ही रेसिपी आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.